खरं तर आता सध्या भावना ट्रेंड म्हणजे लाडक्या बहिणीचा ट्रेंड चालू आहे. म्हणजे लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी करणं गरजेचंच आहे आणि सगळीकडे तेच गाजत आहे. आता त्याआधी आपल्याला लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी करण्याच्या आधी काय काय माहित असलं पाहिजे, कोणकोणती कागदपत्रे त्या ठिकाणी लागतात आणि तिथं काय करावं लागते, ओरिजिनल साईट कोणती आहे. खरं पाहायला गेलं तर डुप्लिकेट बऱ्याचशा साईट लाडक्या बहिणीच्या आलेल्या आहेत. गुगलवरती जर तुम्ही सर्च केलं लाडकी बहीण तर ई-के-वाय-सी, लाडकी बहीण ई-के-वाय-सी असं जर गुगलवरती सर्च केलं तर बऱ्याचशा साईट आलेल्या आहेत, फेक साईट, ज्यामध्ये तुमचा धोका होऊ शकतो, तुमची माहिती चोरल्या जाऊ शकते. आता ती ओरिजिनल साईट कोणती आहे आणि लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी करत असताना आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागतात, काय काय महत्वाचं आहे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश गामेवाड, ब्रँड शेतकरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी याबद्दल सर्वात महत्वाची अपडेट आहे आणि सगळीकडे हेच चालू आहे. लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी कशी करायची? आता आपण भावांनो, लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी करणं गरजेचंच आहे, हे तर सांगितलं गेलेलं आहे. ई-के-वाय-सी जर तुम्ही नाही केली तर तुम्हाला लाडक्या बहिणीच्या योजनेतून वगळल्या जाईल असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. आणि हा व्हिडिओ लाडक्या बहिणीसाठी महत्वाचा आहे, त्यामुळं हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आता मेन म्हणजे पाहायला गेलं तर लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी करत असताना सुरुवातीला जी लाडकी बहीण त्या योजनेचा लाभ घेत आहे तिचं आधार कार्ड, त्यानंतर तिच्या पतीचं किंवा तिच्या वडिलांचं आधार कार्ड, या दोन गोष्टी तुम्हाला सर्वात महत्वाच्या लागतात. आणि यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर अपडेट असणं गरजेचं आहे, मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे, हे सर्वात महत्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे भावांनो, एवढं लक्ष द्यायचं आहे की जेणेकरून आपलं नुकसान नाही झालं पाहिजे, आपल्याला लाडक्या बहिणीच्या योजनेतून वगळल्या नाही गेलं पाहिजे, हे सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळं लाडक्या बहिणीची जेव्हा तुम्ही गुगलवरती सर्च करता लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी किंवा ई-के-वाय-सी लाडकी बहीण असं काही जरी तुम्ही सर्च केल्याच्या नंतर गुगलवरती बऱ्याचशा फेक वेबसाईट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. तर योग्य त्याच वेबसाईटवरती आपण गेलो पाहिजे जेणेकरून आपलं नुकसान नाही झालं पाहिजे. म्हणून हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे, व्हिडिओ पूर्ण पहा. योग्य तीच ई-के-वाय-सी करत आहोत का हे जाणून घेणं महत्वाचं आहे, हे माहीत करून घेणं महत्वाचं आहे. त्यामुळं भावांनो, लाडक्या बहिणीची ओरिजिनल साईट कोणती आहे हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली जास्तीत जास्त कमेंट करा. मी तुमच्या कमेंटमध्ये ती लिंक टाकून टाकेल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी ओरिजिनल लिंक कोणती आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी करू शकता. लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी करत असताना भावांनो, तुम्हाला कशा प्रकारचा इंटरफेस दिसायला लागते, ओरिजिनल साईट कशी ओळखायची आणि कशा प्रकारचं तुम्हाला त्या ठिकाणी साईट वरती दाखवते हे तुम्हाला मी सांगतो. आता सुरुवातीला भावांनो, अशा प्रकारचं तुमच्या पुढे येत असेल, या ठिकाणी तुम्ही वर कोपऱ्यामध्ये पहा, साईट वरती गुगलवरती सर्च करता त्या ठिकाणी पहा, या ठिकाणी लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov अशा प्रकारचा तो ऑप्शन येत असेल तर ही ओरिजिनल साईट आहे असं तुम्ही जाणून घ्या. त्यानंतर भावांनो, जेव्हा तुम्ही सुरुवातीला या साईट वरती गेल्याच्या नंतर लाभार्थ्याचा आधार कार्ड नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाका म्हणते. त्या ठिकाणी लाभार्थ्याचा आधार कार्ड नंबर टाकल्याच्या नंतर त्यावरती ओटीपी जाते. ज्या आधार म्हणजे त्या आधारला मोबाईल कोणता लिंक आहे त्यावरती ओटीपी जाते आणि ओटीपी टाकल्याच्या नंतर समोर भावांनो वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड नंबर विचारते. त्या ठिकाणी यापैकी आधार कार्ड नंबर टाकल्याच्या नंतर वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड तुम्ही टाकल्याच्या नंतर त्या आधार कार्डला कोणता मोबाईल लिंक आहे त्या मोबाईलवरती तुम्हाला ओटीपी जाईल आणि ओटीपी टाकल्याच्या नंतर भावांनो तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसायला लागेल. तुम्हाला व्हिडिओमध्ये पहा, तुम्हाला दिसतच असेल. तर या ठिकाणी ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशा प्रकारचं तुम्हाला नाव दिसायला लागेल. त्यानंतर वडिलांचं किंवा पतीचं नाव तुम्हाला या ठिकाणी खाली दिसायला लागेल, ज्याचं तुम्ही आधार कार्ड टाकले त्या ठिकाणी. त्यानंतर भावांनो, तुम्हाला जात प्रवर्ग विचारला गेलेला आहे. जात प्रवर्ग तुम्ही कोणत्या कास्टमध्ये येता, एसटी कास्टमध्ये येता किंवा तुम्ही एससी मध्ये येता किंवा तुम्ही कोणत्या कास्टमध्ये येतात ते तुम्हाला त्यामध्ये निवडून घ्यायचं आहे. अनुसूचित जमातीमध्ये येता किंवा अनुसूचित जातीमध्ये येता किंवा इतर कोणत्या येतात. तर त्या ठिकाणी नंबर 1 ला भावांनो, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. या ठिकाणी भावांनो, तुम्ही म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंटची कोणती सर्व्हिस नाही किंवा सर्व्हिस झाल्याच्या नंतर तुम्हाला सेवानिवृत्ती वेतन तुम्हाला मिळत नाही असं तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, होय करायचं आहे त्या ठिकाणी.
त्याच्याच बाजूला भावांनो 2 नंबरला तुम्ही पाहू शकता, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, होय करायचं आहे. भावांनो या ठिकाणी याचा अर्थ असा होऊ शकतो की कुटुंबामध्ये भावांनो आपला गेस काढायला गेलं तर कुटुंबामध्ये फक्त एकच व्यक्ती या लाडक्या बहीण योजना या योजनेचा लाभ घेऊ शकते, असा याचा अर्थ होऊ शकतो. त्यानंतर भावांनो तुम्हाला चौकटीमध्ये तुम्हाला राईट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सबमिट वरती दाबायचं आहे. सबमिट दाबल्याच्या नंतर काय होते भावांनो, त्यानंतर तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणीची EKYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा प्रकारचं ऑप्शन दिसायला लागते, किंवा अशा प्रकारचं तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुम्ही कम्प्युटरमध्ये करत असाल तर अशा प्रकारचं तुम्हाला दिसायला लागते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. असं जर झालं तर तुम्हाला लाडक्या बहिणीची EKYC परिपूर्ण झाली असं तुम्ही या ठिकाणी भावांनो तुम्हाला EKYC परिपूर्ण झालेली नाही किंवा तुम्ही नंतर प्रयत्न करा असा ऑप्शन येते. या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारचा ऑप्शन आल्याच्या नंतर पुन्हा प्रयत्न करू शकता. पुन्हा लाडक्या बहिणीची EKYC परत तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुम्ही ज्या ठिकाणी करत आहात त्या ठिकाणी कम्प्युटरमध्ये करू शकता. जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल परंतु ज्या आधारला तुमचा जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल तुमच्याकडे नसेल, तुमचा मोबाईल हरवलेला असेल किंवा तुमचं सिम तुमच्याकडे ते नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लाडक्या बहिणीची EKYC करत असताना काही समस्या नाही आली पाहिजे. त्यामुळे सुरुवातीला तुमचा आधार अपडेट करून घ्या आणि तुमच्या आधारला तुमचा मोबाईल जो तुमच्याकडे मोबाईल आहे तो मोबाईल लिंक करून घ्या, जेणेकरून तुमची लाडक्या बहिणीची EKYC सविस्तर होईल. जर तुम्हाला लाडक्या बहिणीची EKYC करत असताना कोणत्याही प्रकारचा अडचण आली किंवा कोणत्याही प्रकारच्या समस्या तुम्हाला आढळून आल्या, तुम्हाला EKYC होत नसेल किंवा वारंवार OTP येत असेल, असा काही प्रॉब्लेम तुम्हाला जाणून येत असेल किंवा तुम्हाला दिसत असेल, तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली बिनधास्तपणे भावांनो कमेंट करा. मी त्या कमेंटचा नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. हा व्हिडिओ जर आवडला तर तुम्हाला भावांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि हा ब्रँड शेतकरी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर ब्रँड शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या नवीन नवीन अपडेट या ठिकाणी पाहायला भेटतात. आपलं ब्रँड शेतकरी एक चॅनल असं आहे भावांनो, ज्या चॅनलमध्ये आपण इन्फॉर्मेशन व्हिडिओ, कॉमेडी व्हिडिओज, मनोरंजन व्हिडिओज अशा प्रकारचे बरेचसे व्हिडिओ या ठिकाणी आपण पाठवत असतो. त्यामुळं ब्रँड शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ सोबत. जय जवान जय किसान.